विठ्ठल केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय अजय शेठ यांचा आणि विठ्ठल मानचा तेजा. तर काय सांगा अजय शेठ पर्यंत आपला हार्दिक अभिनंदन. काय सांगाल आजचा आनंद आज गुलाल आपल्या तेजाला मिळाला पहिल्यांदा? आनंद भरपूर असतो. गुलाला आमची अपेक्षा असते गुलालाची, नंबरच काय नसतं, गुलालात राहावं. आज तेजा आणि राहुल्यापर्यंत गाडी पळाली, काय सांगाल आज या गाडीबद्दल? चांगली गाडी पळाली, दोन्ही खरं चांगली पळाली. सामना झाल्यामुळे संगणमत करून आपलं भारत आणि तेजा पळवलं. कसं काय नियोजन कसं झालं होतं काय तेजाचं आणि राहुल्याचं मित्रांनो नाना पण आहेत आपल्या बरोबर. नाना पहिल्यांदा तुमचं देखील अभिनंदन. आता तेजा असेल आपला वारंवार प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतोय की जाईल त्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरतोय. आज देखील पुन्हा एकदा त्यानं गुलाल मिळवून दिलाय. कसं नियोजन आजचं झालं होतं काय? आम्हाला त्याची अपेक्षा तीच आहे, गुलालाचीच अपेक्षा आम्हाला त्याची भरपूर. आम्हाला गुलाला ठेवले की आमची सगळी टीम सगळी खुश असते. नाना कुठलंही मैदान असू द्या, तेजा मोठ्या मैदानामध्ये फायनल असतोच, काय सांगा? नाही राहतो मोठ्या मैदानात काय राहतो. त्याचं वैशिष्ट्य आहे? मोठं मैदान असलं की तो फायनलच असतो. हो त्याचं वैशिष्ट्य सांगा जरा, तुम्ही चांगलं त्याला ओळखता. तो काय म्हणा लागेल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच म्हणा लागेल त्याला. काय काय ना पण नाराज कधीच करत नाही नाराज मोठ्या करत नाही मैदानामध्ये. कधी. पहिला टॉप सुद्धा नसतो तरीही तो. आणि तो ह्या भागात आहे की नाही, ते इकडे कलडून भागात आहे, इकडे ह्या भागात तो नाराज करतच नाही, राहतोच. नाना आता बघायला गेलं तर तेजाचा आता एक पडता काळ पण गेला. आजारपणात होता, बरेच दिवस तो आरामावरती पण होता. पण कुठंतरी तुमचं त्याच्या मागचं कष्ट असेल किंवा जे परिश्रम घेताय त्याचं कुठंतरी फळ म्हणून तो पुन्हा एकदा त्याच सुराला आला आणि गुलालाचं पात्र ठरतोय, पळतोय. काय सांगाल? नाही तो आम्हाला कसं आहे म्हणजे आता इकडे कलडोनची बुच्ची पोरं सगळी म्हणजे आपली टीम जी आहे वाटेगावची पोरं ही सगळी असते, ती सगळ्या पोरांनी तो खुश करतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठा आनंद होतो. म्हणजे काय काय करून तो गुलालात राहतोच मोठ्या अड्ड्यात. आता नाना आता भरपूर मोठी धावण आहे आपली बघायला तर मला वाटते 5 ते 6 नंदी आहेत आता. नाही टोटल आमच्याकडे आता अजून 11 आहेत. 11 नंदी आहे टोटल. आता अजय शेट आहेत, तुम्ही आहे, सगळं नाना एवढं मोठं नियोजन कसं लागतो? आता जवळपास बघायला तर एका बैलाचं नियोजन करायचं म्हणलं तरी लोक घाईला येतात. नाही आमचा सगळा आशू करतो नियोजन. आता चिक्या पण आज पळाला होता. हो सगळं नियोजन तोच करतो बैलांचं. बरं. आता आजचं मैदान तर झालं, आता पुढं हिंद केसरीचं बैल पोळ्याचं मैदान येत आहे. कसं नियोजन सगळ्या बैलांचं असणार आपल्या? काय हो काढणार आहे सगळी सगळी नाही, तो एक 2-3 काढणार आमचे. बरं. नाना आपल्या दावणीतला एक सुपरस्टार आहे चिक्या, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की तो आता बैलगाडा क्षेत्रामध्ये तो सुद्धा एक गुलालाचा बादशाह आहे, काय सांगाल? ती व्हायचं काय झालं पायाचं जखम अजून ते क्लिअर झालं नाही, ते जखम क्लिअर झालं नाही. त्यामुळे कारण लय बांधून ठेवला की घरी लय मस्ती करतो, त्यामुळे त्याला असं एक 15 दिवसातनं काढायला लागतो त्याला. त्याच्यामुळे पायाचं जखम क्लिअर झाल्या मग तो होतो वाजताच. आणि आदत गुंगा सुद्धा कुठलंही मैदान असू द्या तिथं फायनल असतो. काय जिथं त्याच्या चिक्यानं मार खाल्लाय तिथं भोंगा फायनल असतो. काय वैशिष्ट्य आहे आपल्या दावणीला? एक खरंच एक मोठे नंदी असं आम्हाला सगळ्यात मोठा आनंद वाटतो की कार्तिकेय अजय साधव कलेडून हे नाव असं ह्याच्यात राहते गुलालात. कोणची नाही कोणची गाडी राहते, त्यामुळे आम्हाला लय आनंद होतो, भरपूर आनंद होतो. कितीतरी नाना असे क्षण आलेत की एकाच मैदानामध्ये आपल्या 3-3 गाड्या एका टायमिंगला फायनलला राहिल्या. त्यांनी आता ह्याच्या अड्ड्यात पळाली आपल्या मुळीवाडीच्या क्वार्टरला मेगा फायनल पर्यंत. आता रेकॉर्ड केलं तसं चांगला लय मोठा जवळजवळ 2 ते 3 वेळा गावाचं मैदान होतं आणि 3 गाड्या आपल्या फायनलला राहिल्या होत्या. हो कुठंतरी नाना म्हणजे नंदी नाव करायचं, पण चिक्याचं ज्या पद्धतीनं आपण म्हटलो की त्याकडे ज्यावेळेस तुम्ही घेतला किंवा बघितलं तेव्हा कोण म्हणत नव्हतं की बाबा हे पळेल, पण त्याचं एक वेगळे पण स्पीड वगैरे वेगळं. आम्ही जर तिथे गेलो तर घेतलाच नव्हता, पण त्या ह्याच्यावर घेतल्यामुळं असा पळाला बघूनच घेतला होता. त्याच्यावर आम्हाला पण त्याने आम्हाला अजून नाराज केला. तो मोठ्या मैदानात जिथं तेजा नाही तिथं तो राहतो. तुम्ही आता मध्ये वासरू पण घेतलं बारकं आदत बच्चा, कसं काढवताय काय सांगा? म्हणजे चिक्या राहते का आता त्या परवा त्याच्यावरच पळाला. तुम्ही आता म्हणजे ट्रेन करताय, कसं तुमचं रहस्य काय याच्या मागचं घडवताय कसं काय? म्हणजे काय ना दुसऱ्याच वाईट चितायचं नाही, चांगलं चितलं नाही की आपल्याला वस्तू लागते, कोणाचं वाईट चितायचं नाही. नाना कुठंतरी आपण प्रत्येक वेळेस बघत असतो चढ उतार येऊ द्या, गाडी गोलाला असो नसो, तुमचे जे सगळे सहकारी असतात किंवा संपूर्ण टीम असते कायम तुमच्या बरोबर आहे, गोलाला असो नसो. काय सांगाल सगळ्यांना? ही काय 4-5 माळा हार जीत आहे, हार बी सण झाली पाहिजे, जीत बी सण झाली पाहिजे, तर बैलगाडी क्षेत्र टिकणार. नाना आज सप्तहिंद केसरीचा मान आहे तुम्हाला, एवढं मोठं म्हणजे अनुभव तुमच्या पाठीमागे आहे. भरपूर नवीन ड्रायव्हर असतील, बैलगाडी मालक असतात,
तुमच्याकडून कुठंतरी मोलाचे सल्ले वगैरे घेत असतात आणि आपल्या धावणीचे हे सगळे नंदी आता तुम्ही घडवताय आदतपासून जे आता हे सगळे नंदी तुमच्या हाताखालनं चाललेत, प्रत्येक नंदीनं गुलाल घेतला नाही असं अजूनपर्यंत एका वेळेचं झालं नाही. सगळं नंदी आता गुलाल घेऊन सगळं म्हणजे जेवढं नंदी आहे त्या दाव झुपलेले आहेत शिकवलं तेवढं सगळ्या नंदीनं गुलाल घेतलेलं आहे. तर त्यामुळं काहीच वाटत नाही. या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान चांगलं केलं त्याने आणि मैदान पळायला बी एक नंबर मैदान आहे. या फाटीचं आणि तुमचं एक खूप जुनं नातं आहे काय हो सांगाल? जुनं नातं आहे. ते जसं मैदान चालू झाले तिथनं हे मैदान चांगलं मैदान राहतीच गाडी आमची. अजय शेठ काय सांगाल की जाईल त्या मैदानामध्ये आपल्या दावणीतला एक ना एक तरी नंदी गुलाल हा घेतोच, काय वैशिष्ट्य आहे? त्याला हेडमास्टर आहे की आता. शिकवणच आपली चांगली आहे त्यामुळे राहते. बरोबर आहे. काय सांगाल नानांच्या विषयी? आता नाना असेल तुम्ही असाल, भाऊ हे पण कुठंतरी दोघांच्या एकमतानं सगळे निर्णय घेतले जातात आणि जे मोकळ्या मनानं सगळे विचार किंवा निर्णय तुम्ही घेता त्यामध्ये त्याचं फळ पण भेटतंय. हो 100%. आता आपल्या धावणे 14 देशात नाव गाजते आपल्या धावणे. नानांचं असेल तुमचं म्हणजे प्रत्येका तुमचं सगळं नाव गाजते. काय सांगाल? एक वेगळाच आनंद असतो. भारताबाहेर सुद्धा ही शहरात पाहिली जाते. तेजाचं नाव असतं, चिक्याचं नाव, म्हणजे प्रत्येक वेळी नाव घेतलं जातं. काय वाटतं एकंदरीत? 14 देशात आपलं नाव निघतं धावण्याचं वगैरे. काय सांगायचं? आपल्या निघते पुऱ्या टीमचं निघते. हां, नंदीच्या आशीर्वादानं निघते त्यामुळे नाना बाहेरनं वगैरे फोन तुम्हाला येतात का असं काय? हो भरपूर येतात येतात. पण आम्हाला काय वाटतं? म्हणजे नंदीच्या एकदम- आशीर्वादानं आपल्याला काय कमी नाही. आपल्याला उलट असं सुख समाधानकडे पण नंदीच्या आशीर्वादानं मिळत राहणार. भरपूर नाना याच्यामध्ये तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक जोडल्यात. लांब लांबून मोठे मैदान असले तरी दिवस दिवस तुम्हाला उभं राहावं लागतं. किती तर लोक फॅन लोक येतात, भेटतात, फोटो काढतात. आता अजय शेठ असतील, बैल असतात आपली. आता शेट तर रात्री 11 वाजता नाही का सकाळी पहाटे 4 नाही बरं. हां. मोबाईलवर नाही ना. आता संध्याकाळी इथनं झाले की मोबाईल जाते. कुठंतरी नाद आहे आणि ते असणारं बैलांवरचं प्रेम आहे किंवा तुमच्यावरचं प्रेम आहे. म्हणजे आता एवढं सगळं प्रवास करणं आता फक्त त्यांच्यासाठी इथपर्यंत येत आहे, तुमच्यासाठी येत आहेत. परत इथनं परत मुंबईला जायचं, परत तिथलं काम असते. शेट कसं नियोजन कसं लावता हे सगळं? सवय लागली. बरोबर आहे. यायला लागतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. मुंबईला उद्या तिथनं युपीला चालूच असतं आपले. हां. पण कुठंतरी म्हणजे एवढं कष्ट घेता, एवढा प्रवास होते, सगळं होतंय, पण कुठंतरी ते नंदीनला पण त्याची जाण आहे. हो. त्यांनी कधी तुम्हाला नाराज केलं नाही. नाही कधीच नाराज करत तुम्ही मैदानात आला की गुलाल हा मिळवून देतातच. नाना तेजाबद्दल जरा जाता सांगा. तेजा एक सुपरस्टार घडतोय तुमच्या धावणीमध्ये, काय सांगा? ती आमची सगळ्यात मोठी लक्ष्मी आहे. हे त्याला आपण आजपासून म्हणूया का मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद, कारण की मोठं मैदान जिथं हा, असेल तिथं राहतो. राहतो. हिंदकेसर मैदानाला राहतोच. नाना म्हणजे आमच्या धावण्यात- सगळ्यात मोठी म्हणजे आम्ही भाऊ दोघंही ते भाऊ जरी बीपीला चालले तर त्याच्या पहिलं पाया पडून, मी जरी कुठे चाललो तर त्याच्या पाया पडून, कारण त्या बायला ती लक्ष्मीच आहे आमची. ते कुठंतरी नाना ते अनुभव आल्याशिवाय आपण त्या गोष्टी करत नाही. त्याच्या धावणीचा तो गुणधर्म लागलाय आपल्याला म्हणायचं. हो आणि तुम्ही असतात किंवा शेफ असतात त्याचा एक वेगळा जीवन हवा तुमचा दोघांचा. हो आमचं ते तुमचा कधी जीव तोडत पण नाही. तू इकडं कलडून राहिला सगळ्या पोरांचं भरपूर सगळ्या जणांचा जीव त्याच्याच. एक त्याला पळवताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही त्याच्या गाडीवर कंटिन्यू असता, काय वाटतं ते? आनंद वाटतो त्याचा आम्हाला. आम्हाला ते हार जितलं पाहिजे असं हारले तरी आम्हाला आनंद असतो, जिंकले तरी आम्ही आनंदातच असतो. त्याचं स्पीड बद्दल काय सांगा? स्पीड चांगला. वासरू जेवढं मी हे करतात तेवढं वासराला घेऊन पळतो. आणि वासरू त्याच्या जे जोट्यात पळेल ती वासरू परत चर्चेत राहणार. बरोबर. त्याने सुद्धा अंधारातील नंदी उजेडामध्ये आणते, काय सांगाल? आणले भरपूर आणले, पण काय काय जण असे आहेत की आम्ही एक जणाला आता दिलता बैल त्याचा अंधारातनं बैल केला. आम्हाला त्याने वेगळा बैल सांगितला, तिथं बैल दुसऱ्या नाही केला, पण ते गुलालाच राहिला, एक नंबर केला. तरी त्याला आम्हाला शेवट त्याचा आम्ही रुपये कोणाकडून वायदी घेत नाही. पण वायदी नाही घेतलीच पाहिजे माणसाने, कारण का एक फोटोवाली सुद्धा येते की नाही लई माझं चुरपणा करतात. त्याच्यामुळे वायदी घेतली विसरते म्हणजे ज्यावेळेस त्यांना गरज असेल त्यावेळेस म्हणजे काय काय वायदे घेतात की त्यांचंच बरोबर आहे. जी वायदी घेते ते बरोबर, कारण का की काय काय जणांची एक नंबर केला गुलालाच पैसे सुद्धा देत नाहीत. त्याच्यामुळे वायदीचा नियम आहे चांगलाच आहे तसं. मला माहिती तुम्हाला आता अनुभव आहे भरपूर, तुम्ही ते मुद्दे मांडले, कारण तुम्हाला अनुभवलं तुम्ही मी थोडक्यात. काय वाटतं आता म्हणजे आता शेठ तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक माहिती विषयाबद्दल? नाही वायदीचं कसं आहे, वायदे घे आता वाटायला लागलं जी वायदे घेते ती बरोबर करते. आपण ज्या गरीबाला एखादं नवीन वासरू असलं चांगलं स्पीडचं असलं तर आम्हाला फोन असलं आम्ही ती नाही म्हणत नाही बैलाला.
पळाल्यानंतर फायनल झालं त्यांची भाषाच बदलली बरोबर आहे. त्यावेळेस वाटतं की आलं ती वायदी आधी घेतली असती तर बरं झालं असतं. म्हणजे लोक कुठंतरी शब्द बदलतात. हा बदलते ड्रायव्हरला एवढंच का दिलं ते गुलाला कशाला एवढा घेतला आणि म्हणजे अशी भाषा बोलली की बदल होतो. बरं हां ठीक आहे मित्रांनो, जास्त काही वेळ घेत नाही. आता संपूर्ण टीमला पण पुढे जायचं आहे, प्रवास आहे. नानांची संपूर्ण धावण आता आपल्याला हे हिंद केसरी बैलपोळामध्ये पण पाळणार आहे. उद्या नाही बनणार. उद्या नाही बनणार. बार्शीच हिंद केसरी. 30 तारखेला मित्रांनो परवा दिवसाला पळताना कारण आमची बिंजो याला मिरवणूक असते ना बैलांची. हा, बेंदूर बरं, पण आपला हां, मोठा असतो. हा बेंद्राचा मोठा असतो. फॅन्सला काय सांगाल तेजाच्या चिक्याच्या सगळ्यांच्या आणि सगळ्यांनी या 11 साडे11 चालू होईल मिरवणूक. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. कळतो नक्की याच्या मागचं रहस्य काय आहे? म्हणजे याला दावणीला वगैरे खाणं वगैरे कसं काय असतं काय? आणि आता जेवढी बैल आहे तेवढी समृद्धी कॅटल फिडचा फरक आहे. आणि त्यात बदल केला असा असतो की पावसाळ्यात वेगळा असतो, हां मग त्यात बदल थोडा करतो करते, उन्हाळ्यात वेगळा करतो. म्हणजे शीत बी त्याला लई द्यायला नाही पाहिजे काय नाही असं, म्हणजे त्यानं ते बैल त्या खुराकानं फ्रेश राहते. समृद्धी कॅटल पीड म्हणजे कुठंतरी जनावरांच्या बाबतीत ते म्हणजे ऋतू चेंज होतील त्या पद्धतीने ते बदल करतायत हा बदल आणि त्याचा रिझल्ट 100% जाणवतो. जर तेजाची जर तब्येत आपण बघितली तर ती आपल्याला 100% दिसून येते. बैलाला शेप ही सगळा व्यवस्थित येते त्या खुराकानं. बैलाच्या अंगावर काटे चकमक राहणार, शायनिंग राहते बैलाच्या अंगावर. आता काय सांगाल म्हणजे आता बाकीचे नंदी बैलगाडी मालक असतील त्यांना काय सांगाल ह्या म्हणजे समृद्धी कॅटल ह्याचं कसं वाटतंय तुम्हाला एकदम नाही अनुभव? ज्याने ज्याने आता बघा सावकार लिंबाच्या सावकारला बी बरं, बरं. रतीब चालू आहे, भरपूर बैलाच रतीब चालू आहे. बरं बरं मोठे मोठे म्हणजे रिझल्ट चांगले आहेत ते. रिझल्ट चांगला आहे त्याचा. खुराक वगैरे घ्यायचा म्हटलं तर काय म्हणतात की 2-2-3-3 पोती चारा आणि हे करा, पण आम्ही ना एक मत न्यायचं ना 8 दिवसात आम्हाला 8 दिवशी रिझल्ट सांगायचं. आणि खुराक घ्यायचा म्हटलं तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं किंवा कुठं मिळेल काय? मध्ये मिळतं नाही तर शिक्रापुरात. बुधमध्ये किंवा शिक्रापुरात. तर मित्रांनो तेजाची तब्येत बघा आणि नानांचा अनुभव तुम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीने खुराक आहे तर कोणाला जर घ्यायची असेल तर नानांना संपर्क किंवा बुधमध्ये जाऊन पण डायरेक्ट शॉपवर पण मिळवू शकताय. धन्यवाद.